श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांसाठी खूप सुंदर अशी एक बोधप्रद गोष्ट घेऊन आली आहे. गोष्ट आहे रोहिणी आणि आनंद यांच्या टुमदार अशा घराची आणि त्यांच्या घराच्या यशाची. एक गाव असतं आणि त्या गावामध्ये रोहिणी आनंद हे साधारणतः 5-6 वर्ष लग्नाला झालेली असतात आणि संसारामध्ये मग्न असतात. अशा वेळेला जे रोजचं गृहिणीचं रुटीन असतं की सकाळी उठायचं, स्वयंपाकघरात जायचं, चहाचं पाणी चढवायचं आणि काहीतरी आजूबाजूची कामं करत राहायचं. अगदी तशीच एक पहाट होती आणि रोहिणी आपल्या स्वयंपाकघरात गेली. नकळत तिचं लक्ष बाहेर, म्हणजे गाव असल्यामुळे त्या घराला आवार होतं आणि आवाराच्या बाहेर छानसा बाकडा होता बसायला. त्यावरती बसलेल्या 3 वृद्ध माणसांकडे तिची नजर गेली आणि नकळत तिची नजर त्यांच्यावरती स्थिरावली. ती विचार करू लागली की इतक्या पहाटे ही 3 माणसं कोण बरं असतील की जी आपल्या घराच्या बाहेर येऊन बसली आहेत. पण पुन्हा ती कामामध्ये मग्न झाली आणि विसरून गेली. थोड्या वेळाने 1-2 तासांनी पुन्हा जेव्हा ती स्वयंपाकघरात आली तेव्हा पुन्हा खिडकीतनं बघते तर ती 3 माणसं तिथेच बसलेली आहेत. आता मात्र तिला काहीतरी वेगळं वाटायला लागलं. तिने आनंदला हाक मारली, "अरे आनंद, बघ ना, ती बाहेर सकाळपासून 3 वृद्ध माणसं बसली आहेत. जाऊन चौकशी करतोस का त्यांची?" आनंद मात्र स्वतःचं ऑनलाईन कामाला रुजू होण्यासाठी घाईमध्ये होता. त्यामुळे तो म्हणाला, "तूच जाऊन विचारून ये ना त्यांना, काय पाहिजे असेल, हवं नको ते पण विचारून घे जरा त्यांना." त्याप्रमाणे रोहिणी म्हणते, "चालेल." रोहिणी आतमध्ये जाते, आवरते आणि घराच्या बाहेर असलेल्या त्या 3 वृद्ध माणसांना भेटते. नंतर त्या वृद्ध माणसांशी चर्चा करताना ती सांगते की दादा, मी सकाळपासून तुम्हाला पाहत आहे. तुम्ही या बाकड्यावरती बसलेले आहात. तुम्हाला काही हवं आहे का? कशाची गरज आहे का? तर मला सांगा ना, मी तुम्हाला काही मदत करू शकते का? तर ते तिघं हसतात आणि काहीच बोलत नाही. पुन्हा ती म्हणते की बघा, आता दुपारची वेळ होत आली आहे आणि तुम्हाला काही खायला प्यायला पाहिजे आहे का? तर प्लीज मी आणि माझा नवरा इथेच राहतो. हे घर आमचंच आहे. त्यामुळे तुम्ही आतमध्ये या आणि काहीतरी खाऊन पिऊन घ्या. तर तसं अगदी ती जेव्हा असं म्हणते ना की तुम्ही आत या आणि काहीतरी खाऊन पिऊन घ्या, तसे ते तिघंही उठतात बरं. आणि उठल्यानंतर म्हणतात की नाही, आम्ही एकाच वेळेला तिघं एका ठिकाणी नाही जाऊ शकत आणि म्हणूनच आम्ही घराच्या बाहेर उभे आहोत. तर आता तिला खूप असं म्हणजे एक वेगळं अचंबित करणाराच प्रश्न असतो ना की हे तिघं एकत्र सकाळपासून इथे बसलेले आहेत, पण मी जर का खायला आता त्यांना काही इन्व्हाइट करत आहे, कारण ते अतिशय सभ्य असेच दिसतही होते तिला की कोणी त्यांना मदतीसाठीच हाक मारेल. परंतु अशा वेळेला जेव्हा ती म्हणते आहे की तुम्ही आत या, तेव्हा मात्र ते म्हणतात की नाही, आम्ही तिघं एकत्र जाऊ शकत नाही. तर तेव्हा ती म्हणते, तुमचं नाव काय आहे, कुठून आलात? तर तेव्हा त्यातला एक म्हणतो की माझं नाव वेल्थ आहे. दुसरा म्हणतो मी सक्सेस आहे आणि तिसरा म्हणतो मी लव्ह आहे. वेल्थ म्हणजे संपत्ती, सक्सेस म्हणजे अगदी घवघवीत यश घेऊन तो आहे आणि तिसरा लव म्हणजे अतिशय भरपूर असं अवाढव्य अबॅन्डन्स प्रेम तो घेऊन आहे. आता मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते. ती म्हणते, साक्षात लक्ष्मी आपल्या दारात आहे आणि आपण तिला इन्व्हाइट करतो आहे. हे काही स्वप्न चालू आहे का? ती धावत धावत घरी येते. ती आनंदला सगळा घडला प्रकार सांगते आणि आनंद म्हणतो की अगं, तू त्यांना बाहेर का ठेवलं आहेस? त्यांना आतमध्ये इन्व्हाइट कर, त्यांना लंचसाठी बोलव. ती पुन्हा बाहेर जाते आणि ती म्हणते की दादा या ना प्लीज, खरंच आमचं घर तुमच्यासाठी सदैव ओपन आहे. जे काही आम्ही करतो आहे ते ह्याच गोष्टींसाठी करत आहोत. परंतु ते म्हणतात नाही, तुला एक काहीतरी सिलेक्ट करायला लागेल. तू एक काहीतरी सिलेक्ट कर, ती गोष्ट तुझ्यासोबत आतमध्ये येईलच. आता ती पुन्हा आत जाते. आनंदला सांगते की आनंद, ते सांगत आहेत की वेल्थ, सक्सेस आणि लव्ह ह्यापैकी काहीतरी एकच आपल्याला गोष्ट सिलेक्ट करायची आहे. आनंद म्हणतो, अगं आपण कष्ट कशासाठी करतो आहे? त्या संपत्तीला सांग, वेल्थला सांग, आतमध्ये ये आणि आमच्याकडे राहा, म्हणजे सगळंच काही बदलून जाईल नाही का आयुष्य आपलं. तर तिलासुद्धा वाटतं हां, आपण वेल्थला बोलवायलाच पाहिजे. पण नंतर ती विचार करते, अरे पण आपल्याला सक्सेस जास्त महत्त्वाचं आहे ना. सक्सेस मिळवला तर आपल्याला वेल्थ मिळणारच आहे, मग आपण सक्सेसला बोलूया.
तर आनंद म्हणतो, बरं तू जसं डिसिजन घेतेस तसं जाऊन सांग सक्सेसला की तुम्ही माझ्या घरी या, आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करत आहोत. परंतु अगदीच तीसुद्धा स्वामीमाय असते आणि प्रेमळच असते. ती स्वामींच्या समोर नतमस्तक होते आणि तिला समजतो की आजचा हा संकेत स्वामींचा आहे, काहीतरी वेगळं घडणार आहे जीवनामध्ये. आणि जशी ती स्वामींच्या समोर येऊन उभी राहते, तिला तिच्या बुद्धीची प्रगल्भता जाणवते आणि जेव्हा ती बाहेर जाते तेव्हा मात्र ती म्हणते की लव्ह, प्रेम, तुम्हाला मी इन्व्हाइट करत आहे, तुम्ही माझ्यासोबत आमच्या घरी यायचं आहे. या क्षणाला जसं तिच्या तोंडून निघतं ना की लव्ह, तुम्ही आमच्यासोबत यायचं आहे, तेव्हा मागे उभे असलेले वेल्थ आणि सक्सेससुद्धा उभे राहतात, कारण त्यांनासुद्धा लव्हच्या मागोमाग आतमध्ये यायचं असतं. आता ती मात्र पुन्हा थांबते आणि म्हणते, अहो तुम्ही तर आत्ता म्हणाला होतात की तुम्ही तिघं एकत्र कुठेच जात नाही, आणि मी तर मात्र चॉईस केलं आहे की मी प्रेमाला माझ्यासोबत घेऊन जाईन, कारण माझं घर मला प्रेमाने भरायचं आहे. तेव्हा वेल्थ आणि सक्सेस असं म्हणतात की ज्या घरामध्ये प्रेम आहे ना, तिथे वेल्थ आणि सक्सेस दोन्ही त्याच्या मागून येतच आणि त्यांना यावंच लागतं, कारण प्रेमाशिवाय आमच्या दोघांना स्थिरता नाही आहे. जर का तू नुसती वेल्थ मागितली असतीस तर तुम्ही संपत्तीच्या मोहामध्येच अडकून राहिला असतात, त्यामुळे प्रेमाची परिभाषा तुम्हाला कळली नसती. नुसतं यश मागून राहिलं असतं तर त्या यशाच्याच मागे धावण्यापेक्षा तुम्हाला इतर सगळ्याच गोष्टी न्यून वाटल्या असत्या. तुम्हाला काहीच गोष्टींची म्हणजे आपण म्हणतो ना, तारतम्य उरलं नसतं की तुम्हाला प्रेम ह्या गोष्टींना जोडून ठेवतं, ही भावनाच निर्माण झाली नसती. त्यामुळे तू मात्र या महत्त्वाच्या ज्या गोष्टी तुला आत्ताच्या आर्थिक परिस्थितीनुसार वाटत होत्या की मला वेल्थ हवी आहे, मला सक्सेस हवा आहे, तरीही तू मात्र बाहेर येऊन आमच्यापैकी लव्ह म्हणजे प्रेम आणि तुझं घर प्रेमाने भरावं अशी इच्छा व्यक्त केलीस. आणि खरंच ह्यासाठी लव्हच्या सोबत म्हणजे प्रेमाच्या सोबत आम्ही दोघंसुद्धा तुझ्या घरामध्ये येणार आहोत. आणि तिला खरंच पुन्हा आपल्या स्वामींचा चेहरा आठवला की ज्या क्षणाला ती वेल्थ किंवा सक्सेस मागणार होती आणि तिच्या नेहमीच्या रुटीनप्रमाणे काहीही करायचं असेल तर स्वामींच्या समोर उभं राहायचं, तशीच ती अगदी स्वामींच्या समोर उभी राहिली आणि स्वामींनी तिला जो आज कौल दिला तो कौल तिचं आयुष्य बदलणारा होता. त्यामुळे जेव्हा आपण सेवा करतो ना, त्या सेवेमध्ये आपला प्रेमभाव असा ओतप्रोत झाला पाहिजे की समोरच्याला कळलं पाहिजे की मला काय द्यायचं आहे. जेव्हा तुम्हाला प्रेम द्यायचं असतं ना, प्रेमाची व्याख्या ही खूप वेगळी असते. तुम्ही ती फक्त नवरा बायको, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ह्या भावनेतनं कधीच पाहू नका. ह्या प्रेमाच्या परिभाषा खूप त्या उप्पर आहेत. जेव्हा आई आपल्या मुलाला पाहते ते प्रेम, भगवंत आपल्या भक्ताला पाहतो ते प्रेम, ह्या सगळ्या प्रेमाच्या ज्या भाषा आहेत ना, त्या समजण्यासाठी आपली स्वामी माय आपल्यासोबत असते. आणि त्याचंच दृष्टांत ते सगुण रूप तिला समोर दिसलं आणि तिच्या बुद्धीला जी जागृता मिळाली की रोहिणी म्हणाली की मला जाऊन तिथे फक्त प्रेम पाहिजे आहे. आणि प्रेमासोबत तिला स्वामींनी सगळं काही भरभरून दिलं. त्यामुळे आयुष्यामध्ये काहीही झालं तरीही प्रेमाला विसरू नका, कारण प्रेमच सगळं काही मिळवून देणारं असतं. प्रेम हे आंधळं आपण म्हटलं तरी पण ते डोळसरित्या तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला शिकवणारं असतं. त्यामुळे प्रेमाची भाषा शिकणं म्हणजेच साधना आहे. आणि जेव्हा आपण स्वामींचं नाम घेतो, आपल्या इष्टदेवतेचं नाम घेतो, तेव्हा आपण काय करत असतो तर अक्षरशः प्रेमाचा अभिषेक आपल्या मनातून ज्या लहरी निघतात, जेव्हा नाम घेतो त्या लहरींचा अभिषेक प्रेमातून, त्या प्रेमाच्या ऊर्जेतूनच त्या इष्टदेवतेवरती आपण सोडत असतो. तेव्हाच तुम्हाला वेगवेगळे दृष्टांत दर्शन होऊ लागतात. त्यामुळे नेहमीच प्रत्येक व्यक्तीवरती एका उत्तम विचाराने आणि ऊर्जेने प्रेम करायला शिका. प्रेम कराल
तर नक्कीच या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे वेल्थ आणि सक्सेस तुमच्यासोबत असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. आय लव्ह यू ऑल. थँक्यू.